तर ही साबुदाणा बटाटा चकली बघा, तळल्यानंतर अजिबात कडक होत नाही, तेलकट होत नाही, तेल पीत नाही, वर्षभर ती अगदी व्यवस्थित टिकते। पण अशी ही साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी साहित्याचं प्रमाण किती घ्यायचं, त्याचबरोबर साबुदाणा भिजत कसा घालायचा, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तुम्हाला सुद्धा ही अशी कडक न होणारी, मस्त कुरकुरीत, वर्षभर टिकणारी साबुदाणा बटाटा चकली बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर हा अर्धा किलो इतका साबुदाणा आहे। साबुदाणा शक्यतो कोणत्याही एका वाटीने किंवा किलोच्या प्रमाणात आपल्याला मोजून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये आपण जे बटाटे घालणार आहोत त्याचं प्रमाण चुकणार नाही। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाट्याचा वापर करणार आहोत, हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे। साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून साबुदाणा 1-2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा धुवून झाला की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजत कसा घालायचा। तर जेव्हा आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजत घालतो त्यावेळेस साध्या पाण्याचा वापर करतो आणि तो साबुदाणा भिजल्यानंतर असा मोकळा सुटसुटीत होतो। जर का आपण तो साबुदाणा चकली बनवण्यासाठी वापरला तर चकली वाळल्यानंतर अतिशय कडक होते आणि तळल्यावर ती खायला कुडकुडीत लागते। जर तुम्हाला मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली हवी असेल तर साबुदाणा भिजण्याकरता हे असं कडकडीत गरम केलेलं पाणी त्यामध्ये घालायचं आहे। साबुदाणा कडकडीत गरम केलेल्या पाण्यामध्येच भिजत घालायचा आहे, त्यामुळे चकली अतिशय मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते, अजिबात कडक होत नाही। खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी साबुदाणा बटाटा चकली बनवण्याची ही एक खास ट्रिक आहे। आता गरम केलेलं पाणी यामध्ये किती घालायचं, तर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि भिजेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर हे बघा, थोडं थोडं करून मी यामध्ये गरम केलेलं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। गरम पाणी साबुदाण्यामध्ये घालून त्याला जर झाकून ठेवलं तर पाण्याच्या वाफेमुळे साबुदाणा थोड्याफार प्रमाणात शिजला जातो। वाफेवर साबुदाणा व्यवस्थित शिजल्यामुळे तो भिजल्यानंतर मस्त मऊसूत होतो आणि त्यामुळे साबुदाणा बटाटा चकली तळल्यानंतर मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। तर गरम पाणी मी यामध्ये घातलं, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर मी साबुदाणा असाच भिजत ठेवणार आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, रात्रभर मी साबुदाणा भिजवून घेतला आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा व्यवस्थित अगदी भिजलेला आहे। आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं होतं, त्यामुळे साबुदाणा तुम्ही इथे बघू शकता मोकळा सुटसुटीत झालेला नाही आहे, थोडासा चिकटसरपणा याला आलेला आहे। आता याला चमच्याने आपल्याला आहे ना मोकळं करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे थोडंसं घट्टसर वाटत असेल तरीसुद्धा या पद्धतीने भिजवून घेतलेला साबुदाणा बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायला अतिशय सोपा जातो। तर इथे बघा साबुदाणा किती छान भिजलेला आहे, अगदी याचं बारीक असं पीठ होतं आहे। हा साबुदाणा बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि पटकन एकजीव होतो, त्यामुळे अशा पद्धतीने साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर साबुदाणा भिजवून याला थोडंसं मोकळं सुटसुटीत करून घेतलं। साबुदाणा बटाटा चकली बनवतोय त्यामुळे इथे बघा मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो बटाट्याचा वापर करायचा आहे, हे प्रमाण अगदी योग्य आहे। बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, यावरची धूळ माती निघून गेलेली आहे। त्यानंतर बटाटे कुकरमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून बटाटे छान असे मऊसूत आपल्याला उकडून घ्यायचे। कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून बटाटे छान असे मऊसूत उकडून घेतले। बटाटे उकडून झाले की त्याची बघा मी अशी ही सालं काढून घेतलेली आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे। बटाटे शक्यतो किसणीने किसून घ्या, म्हणजे मग त्याचे तुकडे मिश्रणामध्ये शिल्लक राहत नाहीत आणि चकलीसुद्धा एकसारखी छान अशी तयार होते। तर हे बघा सगळे बटाटे हे असे छान किसून घेतले। बटाटे किसून झालेले आहेत। आता त्यानंतर बघा इथे आपण भिजवून घेतलेला हा जो साबुदाणा आहे तो यामध्ये घालायचा आहे। साबुदाणा आणि बटाटा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतला। आता यामध्ये घालूया 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट जर तुम्हाला वापरायचं नसेल तर याऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर 2 चमचे यामध्ये मीठ घालायचं आहे। आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे।
यामध्ये घातलेलं लाल तिखट आणि मीठ यात अगदी व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे काय करायचं, 7 ते 8 मिनटं याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आपण बटाटा आधीच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे याचे दाणे मोकळे सुटसुटीत झालेले नाही आहेत. थोडासा चिकटसरपणा याला असल्यामुळे याला खूप जास्त मळायची गरज लागत नाही. बटाट्यांमध्ये मॉइश्चर आहे, साबुदाणासुद्धा चांगला भिजलेला आहे, त्यामुळे बघा पटकन असा हा गोळा मळून तयार होतो. आपण घेतलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे बघा छान असा याचा एक संध गोळा तयार झाला आहे. आता चकली बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि त्यामध्ये चकलीची स्टार आकाराची प्लेट घालून घ्यायची. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि या मळून घेतलेल्या पिठापैकी मिश्रणापैकी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याला असा उभा लांबट आकार देऊन सोऱ्यामध्ये आपल्याला मावेल तितकं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. सोऱ्याचं झाकण लावायचं आहे आणि चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्यात. चकल्या पाडण्याकरता एक प्लास्टिक शीट इथे मी अंथरलेली आहे. आता आपण चकल्या पाडून घेऊ. लहान मोठ्या ज्या साईजच्या चकल्या तुम्हाला बनवायच्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही चकल्या इथे बनवून घेऊ शकता. तर चकलीचा वेढा तुम्ही इथे बघू शकता, अजिबात तुटत नाही आहे. एकसंध गोलाकार अशी चकली बनून तयार होते. साबुदाणा आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, त्यामुळे बघा मिश्रणाला एकसंधपण आलेला आहे, छान बाइंडिंग आलेलं आहे, त्यामुळे चकलीचा वेढा अजिबात तुटत नाही. मस्त गोलाकार चकली बनून तयार होते. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की चकली बनवत असताना त्याचे तुकडे पडतात, गोलाकार अशी चकली बनून तयार होत नाही. तर असा गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवून घेतला की म्हणजे मग मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येतं, चकली पाडत असताना त्याचे तुकडे पडत नाहीत, एकसंध गोलाकार चकली बनून तयार होते. त्यामुळे तुम्हीसुद्धा साबुदाणा भिजत घालत असताना गरम पाण्यामध्ये घाला, म्हणजे मग तुम्हालासुद्धा हा असा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण घेत असताना सारखंच घ्यायचं आहे. अर्धा किलो इथे मी साबुदाणा घेतलेला होता, अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाट्याचा वापर केलेला आहे, म्हणजे मग मिश्रणसुद्धा अगदी व्यवस्थित बनतं आणि चकलीचे तुकडेसुद्धा पडत नाहीत. तळल्यानंतरसुद्धा चकली खायला अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते, कडक होत नाही, कुडकुडीत लागत नाही. तर हे बघा इथे मी सगळ्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता याला 2 ते 3 दिवसासाठी आपल्याला चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे, म्हणजे मग चकल्या खाण्यासाठी तयार होतील. तर हे बघा 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये चकली मी चांगली सुकवून कडक वाळवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चकलीचे अजिबात तुकडे पडलेले नाही आहेत, छान एकसारख्या अशा चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. आता ही चकली सुकली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एक चकली इथे आपण तोडून बघू. जर याचे अगदी सहज तुकडे होत असतील तर समजायचं चकली अगदी कडक वाळलेली आहे. आता चकली वाळून घेतल्यानंतर याला हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता ही चकली मी तुम्हाला तळून दाखवते. तर तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये चकल्या सोडून ह्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या. ही चकली थोडीशी कडक असते, त्यामुळे चकली तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, गॅस मध्यम ठेवायचा आणि चकल्या तळून घ्यायच्यात. तेल जर का कमी गरम असेल तर चकल्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत, त्याचबरोबर त्या तेलसुद्धा शोषून घेतात, तेलकट होतात. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून मध्यम गॅसवरती अशा ह्या छान हलक्याशा बदामी रंगावरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या चकल्या तळल्यानंतर अजिबात कडक होत नाहीत, मस्त अशा खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या होतात, तेलकटसुद्धा होत नाही. एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की ही चकली किती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीने तयार झाल्या आपल्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकल्या. तर तुम्हीसुद्धा ही सोपी ट्रिक वापरून ह्या छान झटपट तयार होणाऱ्या कुरकुरीत अशा साबुदाणा बटाटा चकल्या यावर्षी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.